नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बेळगावात निमंत्रितांची आंतरराज्य ब्रिज स्पर्धा शनिवारपासून 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत किमान 100 नामांकित स्पर्धकांचा समावेश. कर्नाटक राज्य ब्रिज संघटना व बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या आंतरराज्य ब्रिज स्पर्धा शनिवारी दिनांक 9 व रविवार दिनांक 10 मे रोजी हॉटेल नेटिव्ह येथे आयोजित करण्यात आली असून जवळपास 100हून अधिक स्पर्धकांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा ब्रिज संघटनेचे अध्यक्ष SY प्रभू यांनी टिळकवाडी क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत व्यासपीठावर सचिव MI हेगडे, नंदकुमार देशपांडे, संतोष ममदापूर, RL बर्वेसह इतर मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, ब्रिज ही स्पर्धा जवळपास 100 देशातून खेळली जाते. या स्पर्धेला आता ऑलिम्पिकमध्ये सुद्धा स्थान मिळण्याची शक्यता आहे. या खेळाची जास्त प्रचिती चीनमध्ये असून या खेळामुळे मानसिकता व विविध निर्णय घेण्याची क्षमता वाढते. इच्छाशक्ती वाढवण्यासाठी हा खेळ महत्त्वाचा आहे. भारतात या खेळाला अधिक महत्त्व नसले तरी येथील मानसिकता पाहिल्यास हा खेळ जुगारच असे समजले जाते, पण तसे नसून या खेळामुळे स्मरणशक्ती, निर्णय क्षमता आणि होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्याची क्षमता वाढते. सदर स्पर्धेत मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा, बेंगळुरूसह बेळगावातील जवळपास 100हून अधिक नामांकित ब्रिज खेळाडू उपस्थित राहणार आहेत. 1 लाखाहून अधिक बक्षिसे दिली जाणार आहेत. सिद्धार्थ चंदगडकर, अभिजित भागवत, नितीन लोकूर यांच्यातर्फे सुहासचंद्र चंदगडकर, दिलीप भागवत व शरद लोकूर यांच्या स्मरणार्थ विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शनिवारी सकाळी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून रविवारी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.